शुभ्या रे अरे शुभ्या म्हटलं माझ्या लाडाच्या मुला आणि शुभ्या 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 रे शुभ्या अरे बापा लोहा लोकन तीन टप्पर वाले ए शुभ्या कोण आहे आता नाही पाहिजे बाबा बाबा आलू बाबा आलू बाबा आलू हा मला सांग बेटा तू घरामध्ये काय करत होता घरामध्ये बाबा आलू शिरत होतो एक मारीन बापाने आलू सांगतेस का बे अगा बोला का बाबा आपल्या सोट्या वांग्याची भाजी जमते का आपल्याला सोट्या वांग्याची भाजी जमा तर म्हणून म्हणलो 3-4 आलू होते तर त्याने उकडतो शिलत बसतो बाबा उकडल्याची भाजी खाऊ मा म्हणला हो मला सांग त्यासाठी का नाही केलं बाबा माझ्यासाठी बहुत काय केलं बाबा उन्हाच्या सावलीत नेलं बाबा उन्हाच्या सावलीत नेलं आपल्याच्या घाट चालला बाबा आपल्याच्या घाट चालला काऊन कमी माझ्यासाठी तिला आपले डोंगरे फोडला बाबा डोंगरे फोडले म्हणते कसे फोडले कसे बघा मी लहानसा होतो तुझ्या मागं आलो आणि तू घोडा बनला पाठीवर बसलो ते डोंगरानच फुटले बाबा अरे मोठा हुशार आहे स्वीट बॉय मी काय म्हणतो शुभ्या अजून मी त्यासाठी काका नाही केलं बाबा काऊन कमी तुला मला आपला दुधी बांधलं बाबा बघा एवढीशी आणला होतास बोलसी अरे मी चुचुक पेटतो तो बा म्हणजे ती माय नव्हती तर बरोबर आहे गाय केवढी गाय बाबा एवढी पहिला गायले तू येतून एवढी होती का मा शुभ्या मी का म्हणतो शुभ्या तू आता का तुला का शिकायच्या समोर बाबा तुझे जीवन काबाड कष्टामध्ये गेलं बाबा पण मला असं वाटते बाय 12वी कंप्लीट झाली तर मला त्या झेंडा फडकायचा बाबा मला इंजिनिअरिंग करायची आहे इंजिनिअरिंग करायचं आहे आणि इंजिनिअरिंग करून तुला काय करायचं आहे बाबा त्या झेंडा फडकायचा कुठं तर मला सांग तर इंजिनिअरिंगला पैसे किती लागते जास्त नाही लागत अबे तर मग आता जे लवकर गडबड काय करते कमी अबे तर मग झालं जमलं लप नको करू कमी 3 लाख रुपये लागतील बाबा मला सांग तू धीरूभाई अंबानीची औलाद आहे का अबे तू 3 लाख रुपये असं सांगून राहिला जास्त चिल्लर गोष्टी आहे अरे बाबा कशी गोष्ट करतेस बाबा ते वावर इकू एक एकर गाण ठेव आणि मला इंजिनिअरिंग शिकव बाबा अरे बाबा झेंडा फडकायचा म्हणजे तुला एवढी जीत चालली आहे हो शाबास शुभ्या मी का म्हणतो बेटा बाबा कधी आपल्या आई बापाने विसरायचं नाही का आणि विसरून प्रत्येक बापाचं स्वप्न राहते तुझ्या असा नाव कमी तू जर ह्या रस्त्यात जाता दिसलास का नाही तुले लोक का म्हणतील बाबा तुले लोक का म्हणतील कसा मान देतील तू जाता दिसपण येता लोक असे म्हणतील मी का म्हणतो शुभ्या बाबा वेळ जास्त राहिला ना बेटा तू समोरची तयारी कर कॉलेजच्या लिस्ट मध्ये कोणता नंबर लागते आणि का लागते मी तुला एक शब्द सांगतो कोणता बॅग घेऊन येते का मग हो बाबा अरे विसरू नको रे बापाला अरे विसरू नको रे बापाला झिजवली जाने काया अरे काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या मिळणार नाही तुला आई बाप मिळणार नाही
म्हणाले मा पोटी वारे वा बाबा वा असाच पोरगा सर्वांच्या पोटी आहे. बाबा ते पैसे कायचे पाय लागलो ना बाबा. हे पद्धत चालू चल का हे लवकर तिकीट खाजो ना नाश्ता सॉरी तिकीट देजो नाश्ता खाजो. ठीक आहे समोरची बाबा. तयारी कर लवकर हा बाय. लिस्ट मध्ये नंबर किती वाला सांगेल हो बाबा बाय. गुड नाईट. चालू थांब तर सही. मा हातात तर पैसा भेटू दे त्या का आता मला फी करायचा. आठव्या वर्गात असताना एका मुलीबरोबर प्रेम आहे. तिचा बी नको करू याचा बी करू बघा आता. थांब तर सही गडबड नको करू लपलप नको करू आता. काय ना काय बोलत गेला पाहिजे. आणि सीटी कोठावली हे आणि गाडी नंबर कोटी गेला 61 62 पुरा मारतो 67. ट्रिंग ट्रिंग उचलना लवकर. हॅलो हॅलो कोण प्रिया बोलते. हो तू कोण बोलत आहे. प्रिया मी शुभू बोलतो. सोफ्या किती दिवसानंतर कॉल केला रे तू. का सांगू प्रिया काऊन मा जेवण करायला जातो जेवणाच्या ताटामध्ये तू दिसते प्रिया. एवढं प्रेम झालं का माझ्यावर. हो प्रिया. बापरे पाणी जेवायला जातो हं. पाण्याचा ग्लास मध्ये तू दिसते प्रिया. अरे देवा मैं तेरे बिना जी नाही शकता प्रिया. मैबिनीची सक्ती बर मला तुला भेटायचं आहे. तू एक शाळेच्या पाठीमागे बोरे शाळेच्या पाठीमागे म्हणते कोणी पाहिला तर भांडे कुणी भांडे कुण भांड्याकडून येऊ का. हो लवकर ये. बरं, ठीक आहे येते. काही सांगू बाई माझी मुलगी लहान असताना माझा नवरा माझ्या मुलीला आणि मला सोडून गेला. कसं कसं मी माझ्या मुलीचं पालन पोषण केलं. लहानाची मोठी केली 12वी पर्यंत शिक्षण दिलं. हातावर आणली पण खानावर खाल्ली. पण माझ्या पोरीला मी कोणतीच कमी पडू दिली नाही. पण काय सांगू मुलीला त्या मायेची बिलकुलच कदर नाही. मुलीला खटची नुसती मोबाईलच पाहत राहते. आता काय बघत आहे ना काय नाही का आवाजच देऊन बघते. गायत्री प्रिया म्हटलं प्रिया अगे प्रिया काय गाई मुग वेणे काय तुला समजत नाही काय. तुझ्या आई घरी एकटीच राहते. तिला कामामध्ये हातभार कराव. अगं तुला माहित आहे का काय? ते नागपूरची माझी मैत्रीण आली होती आसू म्हणून तिच्यासोबत मी मोबाईल विकत होती. हो ग तुला त्या मोबाईलची चिंता आहे आणि त्या आईची चिंता नाही का. सॉरी गाई. मला सांग बाळा काय ग तुझी याच वर्षी 12वीचं वर्ष झालं. गाई माई ह्या वर्षी 12वी झाली. मग तुला समोर काय करायचं. मला इंजिनिअरिंग करायची आहे. इंजिनिअरिंग करायची आणि आहे. माझी खूप इच्छा आहे. मग ये वेडे आणि एक दिवस माहितीये का तुझं नाव रोशन करणार का नक्की मी. खरंच माय लय गुणवान आहे. हो काय? बाळा तुला माहित आहे ना काय आपली ग? परिस्थिती खूप गरिबीची आहे. हो ग तू काही काळजी करू नकोस. बिलकुल काळजी नाही. 4 घरची भांडी घाशीन 4 घरची कपडे धुईन. एक एक पैसा जमीन बाळा पण तुझं शिक्षण पूर्ण करीन. हो काय म्हणून मी काय म्हणते ऐकते काय. काय काय लाडकी छापुरे माझी असं काय लई गुणवान. लाडकी छकुली माझी लई गुणवान. एक एक पैसा मिळवून तुला शिकवेन. एक एक पैसा मिळवून तुला शिकवेन. लाडकीच्या मुली माझी
काय ग 3 लाख रुपये लागतात ग 3 लाख रुपये मग काय करायचं आपण ठीक आहे भाडा मी खाई पण करीन असं घरी पण 3 लाख रुपये अरेंज करीन बरं आहे पण मी काय म्हणते काय ग तुला कॉलेजला जायला उशीर होत असेल ना खूप उशीर होत आहे आता जाऊ मी हो बाळा हो ग काळजीपूर्वक जायचं हो ग ते नांदा तुला माहित आहे काय? ते 3 पोरं ना मोहप्यावरून आले ते बरोबर नाही फक्त तुझ्यावर लाईन मारासाठी आले नाही गाय तशी आहेच ना तर त्यांच्यापासून सावरून राहायचं बाळा खालच्या मनाने जाते ना खालच्याच मनाने येते रोज अजिबात बघायचं नाही त्याच्याकडं अजिबात बघत नाही काय तो कसं पाहिजे माझं नाव घेतलं म्हणजे त्याच्याकडे पाहू नको बिलकुल नाही बघत ग हो, हो, जा. ठीक आहे आई बापा परत येवाच्या पोटी गेले सर अरे हात के किनारे मुलाकात हॅलो हॅलो ये ना प्रिया लवकर आली आली थांब ये लवकर टाइम ना म्हणते ये. थांब ना थांब चल बाई सुद्याने बोलवलं कोटी गेला चष्मा लावणार आहे सुद्धा चष्मा लाव मस्त दिसते अहो चष्म्याला असा घाबरला दिसते म्हणे हो हो का मी का म्हणलो प्रिया काय एवढी स्मार्ट केव्हापासून झालीस वा घरी राहते ना म्हणून का सांगू प्रिया काऊन ना चलता हूँ रस्ते से तो चप्पल याद आती है वो रहता हूँ घर में प्रिया बस तेरी याद आती है ओय तेरे बिना जी नहीं सकता प्रिया मैं भी नहीं जी सकती काय सांगते का सांगू सांगू का हो, सांगू दे ए माझ्या गुलाबाच्या फुला हा. लवू न तुला तू काय म्हणते मी हो, काय म्हणते? लाल चुनरिया ओढ़ली मैंने जब से पिया तेरे नाम की हो लाल चुनरिया ओढ़ली मैंने जब से पिया तेरे नाम की हो लाल चुनरिया ओढ़ली मैंने जब से पिया तेरे नाम की लाल चुनरिया ओढ़ली मैंने जब से पिया तेरे नाम की हो लाल चुनरिया ओढ़ली मैंने जब से पिया तेरे नाम की लाल चुनरिया ओढ़ली मैंने जब से पिया तेरे नाम की लाल चुनरिया ओढ़ली मैंने जब से पिया तेरे नाम की लाल चुनरिया ओढ़ली मैंने जब से पिया तेरे नाम की ओ लाल चुनरिया ओढ़ली मैंने लाल चुनरिया ओढ़ली मैंने जब से पिया तेरे नाम के मेरे बिहारियों कहने लगे मैं ना रहेगी तेरे नाम के लाल चुनरिया ओढ़ली मैंने जब से पिया तेरे नाम के लाल चुनरिया ओढ़ली मैंने जब से पिया तेरे नाम के लाल चुनरिया ओढ़ली मैंने जब से पिया तेरे नाम के
म्हणलो काय मला एकदा देऊन दे ना. काय देऊ तुला पहिलं कसं देत होती तू? काय तर पहिलं तर दररोज देत होतीस. का रे पप्पी मा पप्पी पाहिजे दे ना वा. कोणत्या कलर पाहिजे मा गालावर नाही छी हा, देऊन दे ना. मग आणि पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारुला बाप्पा पारुला आणि या तुझ्या सुब्याला सुब्या हा. तुला पाहिजे का अरे मग बापा रे तब्येत खराब वाटते रे. आणि या तुझ्या सुब्याला 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 या एवढी नाराजी मध्ये का बरं? काय सांगू रे तुला माझी यावर्षी 12वी झाली हा. आता माझी इच्छा काय माहित आहे का काय इच्छा तुझी? इंजिनिअरिंग करायची पिया अरे ऐकून तर घे हा. पण काय सांगू तुला माझी खूप मोठी इच्छा आहे ते आणि माहित आहे का 3 लाख रुपये लागतात ना माझ्याकडे 3 लाख रुपये नाही रे प्रिया ओय तुझ्या प्रेमाची कसम माझ्या प्रेमाची कसं मी शिकणार ना पण तुला इंजिनिअरिंग शिकवणार खरंच का पैसे मी देते हो पण खरंच ना मला धोका नाही देशील ना. कधी धोका नाही देणार नाही तुला पैसा घेतपर्यंत सुद्धा चांगला हा पैसा घेऊन गेला तू कुठं मी कुठं असं नाही नाही. रे मी तसं नाही करणार नाही ना? नाही खरंच मग आणून देते का आणून देतो. बाय बाय लव यू चलो बापा बाबा माया पोरगा बाबा हसून राहिला. अरे कवडे 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 बाबा नंबर लागला पितवा पहिला. अरे बाबा नंदाची पोर. अरे बापरे, आता पैसे लागणार नाही. बाबा बाबा तू पागल आहे बाबा पागल आहे बाबा पैसे लागते पहिला नंबर लागला पैसे लागतात आणि पैसे केव्हा नाही लागत? शेवटी पहिला पैसा लागणार नाही. त्या किती आला? पहिला कोणतं कॉलेज आहे? BMW कुठं आहे? कुठं आहे? तुला माहित बाबा नाही. ह्या का जबलपूर हायवे आहे. BMW कॉलेज. ठीक आहे पण पहिला नंबर आला पैसे लागते हो का? बरं 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 मी काय म्हणतो वावर इकला एकेकर बरोबर. हा पण मी काय म्हणतो सुप्या हो बाबा पाय देऊन तर राहिलो हो. पण गावामध्ये बस बाबा या झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही. मेरे लाल और मेरे को तेरे में मलाल चल मिला हाथ यही पे रूप में पैसा ला रहा अभी है बाबा पण हिंदी बोलायला पाहिजे त्याने माहिती आहे. सुप्या ये ला ये ठेव 3 लाख रुपये बाबा मराठी बोल. हा हे 3 लाख रुपये ठेव हो. हा आणि मी काय म्हणतो हो बाबा आणि इंजिनिअरिंग बनल्याशिवाय घराकडे वापस येऊ नको. मरू द्या ती. शाबास वा खूप जीत चालली आले पण वापस येणार नाही. वारे मा पोरगा चल जा बरं लवकर जाऊ बाबा. हो, जाऊ. चांगला कॉलेज कर जो. बाय. हॅलो हॅलो प्रिया ये लवकर ये. आला का तू हो लवकर ये. बरं आली मी थांब ना आलास का मग पैसे आणला पैसे आणलो बाबा. ते लवकर दे बापरे 5 पैशाच्या नोटा कडक कडक आता काढून आणलास का तू बरोबर आता चालून आला बँकेतून. हो का पण मी का म्हणलो काय मला धोका देतो नको. मला घेऊ लागते रे का तू धोका नको देशील तू म्हणून जर मला धोका दिली हा तर ह्या विहिरीत लवल्याशिवाय राहत नाही मी. नको रे नको मारू जीवाले काही करीन हा. पण पाय वादा तू आता प्रॉमिस प्रॉमिस हो मी त्याचं- पोट्ट म्हणे बाबा ऍडमिशन झालं म्हणे इंजिनिअरिंग मध्ये 4 महिने झाले रात्री 6 वाजता कॉलेज जाते आणि वापस 10 वाजता येते बाबा म्हणे एकच मास्तरीन होती म्हणे प्रिन्सिपल
त्या बहीण मला निकालला लागला का रे बापू? तर नाही म्हणे, आतापर्यंत निकाल लागला ना बाबा म्हणे. म्हणजे काहीतरी शंका वाटत आहे. याची प्रगती पाहाले, याचा कॉलेजमध्ये गेलं पाहिजे आणि प्रिन्सिपल पासून चौकशी केली पाहिजे की समोर काय आहे. कारण की आजकाल मोठं बेकार प्रकरण चालू आहे बापा देवा. आज पण मला माहित आहे माझ्या पोटात कसं नाही आहे. मला नाव करून देईन म्हणजे देईन. चाल बरं आता लवकर प्रिन्सिपल BMW कॉलेज कडे वरतो प्रिन्सिपल. चलो प्रिन्सिपल साहेब हो, प्रिन्सिपल साहेब हो, प्रिन्सिपल साहेब हो. चला, मी या BMW कॉलेजचा प्रिन्सिपल आणि आपल्या कॉलेजमध्ये कोणीतरी आलाय, आपण बघितलं पाहिजे. साहेब नमस्कार जी. अरे नमस्कार. बोला ना, कोणतं काम होतं तुम्हाला? मी सूरज नावगरे, हेटी येथील रहिवासी. हा बोला ना. आणि माझा पोरगा तुमच्या कॉलेजमध्ये शिकत आहे BMW मध्ये इंजिनिअरिंग. नाव सांगा ना त्याचं. आता त्याचं नाव शुभम नवघरे, माझं नाव सूरज नवघरे. त्याच्या आला लिस्ट मध्ये पहिला नंबर, पण मी ना पेढे नाही आणले. पण साहेब माझ्या लिस्ट मध्ये पहिल्या नंबरवर संजयजी डोंगरेचं नाव आहे. तुमच्या मुलाचं कुठून आलं नाव? थांबा 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 थांबा, स्टॉप स्टॉप स्टॉप. सूरजचं नाव आहे का? सॉरी, शुभमचं नाव आहे का लिस्ट मध्ये? नाही नाही, आपण जिथं शुभमचं नाव नाही तर नवघरे कुठून येईल? तुम्हाला चुकीची माहिती दिली आहे, तुम्ही लवकर निघून जा इथून. हा, चुकीची माहिती दिली 100%. चुकीची माहिती. हो प्रिन्सिपल साहेब धन्यवाद. धन्यवाद. हो हो. अरे बापा देवा परमेश्वरा, अनधापेवाळा परमेश्वरा, हे आता का परिस्थिती आणली? हे बकर 3 लाख रुपये घेऊन गेलो तरी कुठं कॉलेज मध्ये नाव नाही म्हणते, एक ती विकली. आता का होईल माया देवा? कोण ऐकन परमेश्वरा? अरे देवा, अरे देवा तुझ्या विना, अरे देवा तुझ्या विना मी सांगू रे कोणा. देवा तुझ्या विना सांगू रे शुभ्या, हे शुभ्या, च्या बहीण घरी आलो, माय बकरं दिसून राहिलं, कुठं गेलं तर? हे शुभ्या, बापा त्या बहीण शुभ्या म्हणतो, लोहा लोकं तीन टप्परवाले घुमून राहिले, जाऊ दे, त्याच्याशी आपल्याला काय घेणं नाही. अरे बापू, शुभ्या कुठे गेला रे? अरे बापा, हा तर मग थोडासारखा दिसून आला. अरे बापा, तू शुभ्या होय का? कोणतं?
बापू सुप्या तू इकडं येते का मी तिकडं येऊ? सुप्या अबे मी तू इकडं येते का मी तिकडं येऊ? आता आलो तर बहुत मारीन. लवकर ये. ह्या बहीण 3 लाख रुपये घेऊ. अरे बापा आणि हे का करून ठेवले ना? अरे येणार ये क्या बाप करून राहिला. लवकर ये. ओके 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 हे बापा रे माझ्या गोटे हर बोला हर हर महादेव. ये माते 3 लाखाच्या माऊंड करून देतो इकडे. ये बेटा. बापा 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 अरे बापू प्रवास भारी तर नाही गेला बेटा पचमडीचा. अरे बापा रे नसा लागला का बा? येना 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 लवकर ये लवकर ये. ये प्रवास भारी चालला तुम्ही. ये मला अरे बाप रे बापा 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 बाबा ये बाबा ये बाबा एक काम करतो बाबा अगदी आरती करून टाकतो ना. देव ठेकावलं सगळं. आरती करते? हो बाबा 2 मिनिटांमध्ये आरती ठीक आहे करतो. ठीक आहे ठीक आहे करून घे मग. याची अन आरती आलू गोबी अगा आरती आलू गोबी हरी हरी और माँ बाप बाई काय चालू आलू गोबी बाबा बाई काय आलू गोबी बाबा बाई आलू गोबी बाबा आरती माया बाप हा अगा आरती माया बाप हा आरती माया बाप हा आरती माया बाप हे बाबा सामान सामान अरे बापा रे बघा जोड्या का भारी वे का रे हे बाबा तुझ्या फायद्याची गोष्ट आहे बाबा. कोणती कोणती 2-4 घर मागून आणलो बाबा. काय साठी? तू जर मेलास तर केरवी घेऊन बाबा. भाई तरी मी करतेस बापाची लाज नाही वाटत तुला शरम नाही वाटत मग अंतकरण चढून आलाय. मला सांग कुठे गेलता? बाबा मी पचमडीला गेलो बाबा. पचपडीला गेलता. हो. टोपी कुठून आणली? टोपी बाबा गिरडवाल्या बाबाची. या बहीण मीनं सारे रस्ते पाहिले हो. पण पचमडीच्या रस्त्यात गिरट नाही पडत. बाबा माझी सवारीच तशी निघली होती. काढते का बा बेटा? हो बाबा. काढ. आता मला सांग त्या म्हणजे डेकोरेशन वाल्याला बरोबर सप्लाय नाही भेटून आला. हो. पण हा येतो कुठं सप्लाय आला म्हणजे? बाबा तो हेडलाईट होय हेडलाईट काय साठी? हा? काय साठी? रात ते रात मी जाव का नाही तर रस्ता दिसला पाहिजे बाबा. हा हेडलाईट लावलं होतं मी ना. अच्छा आले सप्लाय मग पाहू दे पाहू दे पाहू दे. अरे वा वा वा. काढ मा सुब्या काढ बेटा. पण हेडलाईट पाहिजे सप्लाय पूर्ण. तू खाली आहे. हा. दे बाबा. आता सांग हो बाबा. हे हेडलाईट ठीक आहे आणि येतो कुठे सप्लायला मानमध्ये? हे इंडिकेटर होत बाबा. काय साठी? साईड मागावे कुठून? आता ट्रॅफिक मधून जर गेलो तर याच्या साईड भेटते मला साईड. या भाई याच्यासाठी इंजिनिअरिंग केली का मा? हो बाबा. वाह मला त्यावर गर्व होत आहे बापू. काय मा हे? चालू बाबा. हाँ, शाबाश. अरे वारे माशे तेरे आगे सब है ढेर तेरे को कभी बताता. इधर आ मा. अरे ये क्या है बाबू? बाबा ये तो चुनरी है बाबा चुनरी. अरे कैसा कैसा? कैसा अरे बाप रे. हाँ अरे चुनरिया लचके है. बाबू तेरा बचके है.
लवकर काढ हे भगवान फटाफट उतार नाही तो मी ते बता तेरे को मैं लवकर काढ साऱ्या गोष्टी बरोबर आहे पुरे संप्रदाय पाहिले हो बाबा आणि सारे घुमून आलो हो बाबा साऱ्या मण्याच्या माळा पाहिल्या पण एवढ्या ठोकर मण्याच्या माळा आज तरी नाही पाहिल्या रे बाबा मी मारकरी संप्रदायाचा अध्यक्ष आहे बाबा अध्यक्ष साहेब बेटा अध्यक्ष माणसाला ठोकर म्हणायचं राहते अध्यक्ष साहेब हा. अध्यक्ष साहेब लवकर काढा लवकर हा. मी का म्हणतो सारं घातलं बरोबर आहे हो बाबा हे का होय हे वाला हे बाबा हे माग गुरून दिलं ना हे बाबा बाबा रे का हवे खाली मग माग गुरून दिलं बाबा चाले मग ते झुलून गुरु कोण गुरु बाबा असा बापू कोणता जेलमध्ये आहे मी बाहेर आलो बाबा काढ लवकर इकडे हे वाला काढ फटाफट उतार हे वाला नाही तर तेरे को बता मैं एक काम कर मागून सोड गोटा टाकीची बांधा हॅलो हा 5 मिनिटं बस 5च मिनिटं बस मामा मला सांग भानगड कथा नको लावू तू ना खरं सांग 3 लाख रुपयाचं का केलं बाबा तुला का सांगू बाबा का सांगते मला 3 लाख रुपयाचं खरं सांग का केलं तुला खरं सांगतो बाबा बरं सांगते 3 लाख रुपयाचं का केला बाबा का सांग बाबा मा हातानं आता मी सीधा सांगून देतो ना आता टायमिंग नाही म्हणते बरोबर आहे बाबा माय एका मुलीवर होत का पिरम अरे प्रिय भाऊ तर ठीक आहे पण 3 लाखाचं का केलं बाबा 3 लाख रुपये सुखरूप देऊन दिलं कोणाले माझ्या प्रेमिकीले अरे बाप्पा रे शाबास 3 लाख रुपये दिले काय साठी मा बाबा झेंडा फडकासाठी अच्छा हो का? आणि घरून निघला तर बाबा ते स्वप्न पूर्ण करी बाबा केलो बाबा 3 लाख रुपये दिले तुम्ही त्याला पाय आपल्या हरामात नाही गेले बाबा असे कामातच काय नाही. तुला ड्युटी नाही आणि शेतकऱ्याच्या पोराला कोणी पुट्टी देत नाही पण शेती होती ते गेली आता तुला पोरगी कोणती अशी कशी नाही भेटेल बाबा तशी खुटी ठोकून ठेवलं खुटी खुटी हो का आणि ठोकाचा टायमिंग का होता 7 देजा आणि कॉलेजचा टायमिंग 7 देजा लवकर इकडं पायच्या पोरीच्या घरी चाल वेळ नाही म्हणते तुम्ही विचार बरं पटकन बंद करायला का सांगा बंद ना ठीक आहे पटकन करून देतो चाल बाबा चाल बरं अगा तो म्हणलं मी तुझा पिंजरा अटकवला तो वाला मी का म्हणतो तिचं घर आलं आवाज तू देते का आवाज मी देऊ बाबा मला पोट्टा बाटल म्हणतील शहाणपणाला आवाज तू दे मी म्हणतो अजी ताई ए बाई ए बाई ए बाई ए बाई होते का बायको बाई नसतं आला कामाला ते कामात झालं चला लोकांच्या घरी आलो आणि आपण मानासन्मान आवाज दिला पाहिजे ताई गहा अगं ताई म्हटलं माझे अजी ताई 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 गी अजी ताई दादा रे मला कशाला आवाज दिला म्हटलं दादा रे मी काम करू कोण मी चपरासी BMW कॉलेजच्या तुमच्या पुढच्या पहिला नंबर आला तुम्ही हिची फोटो काढायला पाठवलं म्हणजे प्रिन्सिपल खरंच काय लवकर बोलवता का दिले हो हो तुम्ही बाजूला आवाज आवाज देते आई प्रिया ग प्रिया म्हटलं प्रिया प्रिया मला सांग तुझा ना कॉलेजमध्ये पहिला नंबर आला म्हणते खरंच काय हो चपराशी आले भेटायला तुला म्हणलो ना पहिला रोशन नाव करी हो हो पेढे ना बाजी आहे तिथे ओळख पहिला तू इथं थांब बोलून घ्या बरं त्यांच्यासोबत. मागू ना मामा बाई मी का म्हणतो ताई तुम्ही मला ओळखत नसाल नाही ओळखत जी तुम्हाला
तुम्ही याले ओळखला का? या बहीण जाऊन पडलं सीधा. एवढं तुला धुंदरी ए भाई काळजी आता म्हणून कोपडीच्या पायात धागा बाजू टाकतो तुझे बाबा. मला सांग काय? माझ्या पोरांना 3 लाख रुपये दिले का तुम्ही? फौजी शुभमने मला 3 लाख रुपये दिले. तुझ्या आईला जवळ ठेव लवकर लवकर. ए भाई तुझ्या मुलीला माझ्या मुलांना 3 लाख रुपये दिले आणि तुझ्या मुलीने घेतले इंजिनिअरिंग केली असं गरज आहे. होतं. पण आता म्हणणं एकच आहे काय? तुझ्या मुलीनं म्हणजे घेतले माझ्या मुलानं दिले पण आता माझ्या मुलाला कोणी मुलगी देणार नाही. पण याची इच्छा आहे का बाबा म्हणे तिला लग्नासाठी विचारतो तुझ्या मुलीनं कधी हो म्हटलं आणि तिला कधी तो निर्णय मान्य झाला तर मी सकुशीनं लग्न करून देईन आणि जर नाही म्हटलं तर मी तुझ्या घरी घरून खाली मान टाकून इथून चालला जाईल. हा निर्णय तुझा बी नाही हा निर्णय माझा बी नाही. हा निर्णय दोघांचा आहे. करणी केली पोरांना तर बाप लेका बिचामध्ये पाहिजे नाही. बाप माय दोघे बिचामध्ये पाहिजे नाही. त्या पोराचा निर्णय होईल. मी दोन शब्द आपल्या पोरासोबत बोलतो. इकडे काय तिची माय मानली मरून जातो मात्र वापस नको म्हणजे जिथून ये जिथून मरून जाईल पण वापस नाही. प्रिया अरे बापरे शुभम मी का म्हणलो प्रिया तू का म्हणतेस? तू मी माझ्याशी तुझ्याशी करशील का रे? लग्न तुझ्यासोबत लग्न करते मी. शाबास हो म्हणते बढिया बढिया. बघा इथे आमचा फ्लॅटिंग समाप्त झालं आणि राऊंड सुद्धा समाप्त झाला. काय शिकण्यासारखं आहे? आजकाल शेतकऱ्याच्या मुलाला असं वाटते सुरमाबाई बारसागरे यांनी समोर कार्यक्रमाला सुंदर सुरुवात करावी. शेतकऱ्याच्या मुलाला असं वाटते की मला मुलगी भेटते की नाही भेट तो पैसे नासवून टाकते बापाचे. पण जेव्हा लग्नाची वेळ येते तर म्हणते तेच मुलगी म्हणते मले नोकरीवाला नवरा पाहिजे. ही परिस्थिती सत्य घडणे आहे आणि चांगला ते आत्मसात कराल.